कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अक्षरा जेवायला बसलीये, मिशन अकम्प्लिश्ड। वा एक नंबर काम केलं रे, एक नंबर काम केलं शिवानी वहिनींनी, लय भारी काम केलं मर्दा। कसं काय जमलं रे त्यांनी, काय केलं केलं? असेल काहीतरी। शेवटी बायको कोणाची आहे? लय भारी लय भारी लय भारी। आमच्या बायकोला घरात ठेवून घेणं आणि त्यासनी जेवायला घालणं ही खरंच साधी गोष्ट नाही, माहिती काय, लय अवघड गोष्ट आहे ही। लय खतरनाक काय तर डोसकं लावलेलं असणार आहे वहिनींनी। मला तर कायम वाटतं तुझी बायको तुझ्यापेक्षा लय हुशार आहे ओंक्या। वळून म्हणून तू माझ्यावरच आहे, म्हणजे आजपासून माझी सुट्टी वाटतं। असं नाही रे ओंक्या, या सगळ्याच्या मागं मी आहे हे त्यांना कळू न देता त्यांना जेवायला घालणं म्हणजे लई विषय हार्ड आहे, माहिती आहे काय। आणि हे सगळं एकट्या वहिनींनी मिशन कंप्लीट केलंय। माझं एवढं मोठं टेन्शन गेलं का नाही, मी वहिनींचे उपकार का विसरणार नाही भाऊ। काय भावा, तू मित्रांसोबत असली उपकाराची भाषा करतोय? अरे ओंक्या लय मोठं काम केलं रे भावा। असं आहे व्हय, मास्तरीन बाईला घरातनं काढलं यानं, पण अजून मनातनं काय काढलेलं नाही। हे मम्मीला सांगितलंच पाहिजे। एक चंचे काय ग इथं काय करलेस? तुम्हालाच भेटायला आलते। मला भेटायला? तुला कोण सांगितलं मी इथं आहे म्हणून? म्या मम्मीला फोन केलता, माझ्याकडचे पैसे संपलेत, मला पैसे पाहिजेत। म्हणजे मम्मीच बोलता बोलता बोलली का तुम्ही इकडे आहेसा म्हणून। पण तुम्ही माझ्या मम्मीला सांगू नका, तिने मला ताकीद दिली का इकडे यायचं नाही, तुम्हाला भेटायचं नाही। पण मी तरी कुणाकडे जाणार, काय करणार? नाही पण काय झालं, काय पैसे कशाला पाहिजेत, काय झालं? कशाला म्हणजे जगायला पाहिजेत मला पैसे। जगणं अवघड झालंय माझं। असं वाटतंय गळ्यात दगड अडकावा आणि टाकावी हिरीत उडी। ए तोंडाला येईल ती बोल नको उगाच काय तर। आणि हे सगळं झालं हे स्वतःच्या हाताने करून घेतलं, एवढं ध्यानात ठेव। मग त्याची जबाबदारी घ्यायला शिका आणि सुधरा आता जरा। इथनं पुढे तर शहाण्यावानी वागा, म्हणजे आयुष्यात परत असं होणार नाही। पोटात अन्न नसताना कसा शहाणपणा सुचल। कालपासून काय बी खाल्लेलं नाही म्या, आता काय भिका मागून खायचं का? तुम्हीच सांगा बरं मला। ए थोडाला आवर घाल गे, तर फळेवानी बडबडते। पैसे हे ठेव सगळं। नग नग पैसे नग मला। नको म्हणजे आता इथं पैसे मागायला चालतीस ना व, टाकाला जाऊन भांडे कशाला लपवायचं? घे मुकाट्यानं। अहो खरंच नग। घे म्हणून सांगतोय का नाही, घे। राहतेस कुणीकडे तू? एक आश्रम आहे, तिकडे आहे मी सध्या। आश्रमात? हा ठीक आहे, जा मग। याला सोडायला सांगू याला? नाही नाही नग नग, माझी मी जाती। अधिपती एक विचारू काय? काय? तुम्ही मास्तरीन बाईसनी घराबाहेर काढले काय? हेच तुमच्या माय लेकींचं मला आवडत नाही। स्वतःच झालंय पुरं, कशाला दुसऱ्याच्या भानगडीत नाक पोपसताय तुम्ही? हा, आमच्या घराशी तुझा काही सुद्धा संबंध नाही, एवढं लक्षात ठेव। ही जी मदत केल्या माणुसकीच्या नात्याने केल्या मी चंचे, आमच्या घराच्या भानगडीत बिलकुल लक्ष घालायचं नाही, पहिलं आणि शेवटचं सांगतो। वय वय चालेल, सॉरी। खरंच ताई तुम्ही सुगरण आहात, लकी आहेत ओंकार भाऊजी। खरंच आवडलं ना जेवण? हो मग मस्त होतं। आणि सगळं संपवलं ना? सगळं संपवलं, अगदी चाटून पुसून संपवलं। ताई ते व्रताचं खरंच होतं ना, का मी जेवावं म्हणून तुम्ही आपलं? अहो मी तुमच्याशी खोटं का बोलेल? नाही, तुम्ही जेवावं अशी इच्छा होती माझी, पण ते व्रताचं खोटं नाहीये बरं का। बघा सत्य आहे,
हा ओमकार बोल. काय तू फॅक्टरीमध्ये गेलायस आत्ता? ओंकार भाऊजींचा फोन आहे. हो. अरे पण तू आत्ता काय करतो फॅक्टरीमध्ये? तू बेळगावला निघालायस? बेळगावला चाललेत ते? हो. अरे पण आत्ता कुठे चाललायस तू? बघू मी बोलते, द्या फोन. एक मिनिट, वहिनींशी बोल. वहिनी इथे कशा? अरे तू मला सोडून गेलास ना, त्याच्यानंतर मला चक्कर आली होती. नशिबानं वहिनी होत्या तिकडे, त्याच मला घरी घेऊन आल्यात. वा काय म्हणतोय? धर बोल वहिनींशी. द्या इकडे. ओंकार भाऊजी, हो ताईंची तब्येत बरी नसताना तुम्ही त्यांना अशा अवस्थेत सोडून गेलातच कशाला? हो हो मी आहे, पण आमची योगायोगानं भेट झाली ना. मी नसते तर काय झालं असतं? नाही तुम्ही आधी घरी या बरं. एवढं काय महत्वाचं काम आहे? ताईंना नाही तुम्ही आधी माझ्याशी बोला आणि मला सांगा की तुम्ही घरी येताय. ठीक आहे, देते. काय रे? काय? उद्या सकाळी येणार आहेस तू? नाही मी बरी आहे, मला नाही होते त्रास काही. चालेल, ये तू सकाळी ये. ठेवते. अहो ताई, तुम्ही असं का म्हटलात सकाळी ये म्हणून? तुम्हाला रात्रभरात काही त्रास झाला तर? नाही हो, मला आता काही त्रास होईल असं वाटत नाहीये. तुम्हाला जेवण वाढले ना मी, झालं का मला काही? अहो मला आता काही त्रास होईल असं वाटत नाहीये. तुम्ही गेलात तरी चालेल, मी करेल मॅनेज. नक्की? हो. पण ताई मला असं वाटतं तुम्ही त्यांना जाऊ द्यायला नकोय. अहो काम महत्वाचं आहे ना, आणि मी कुठं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे का? घरीच आहे ना. हो, पण तुमची औषधं पण भाऊजींकडेच आहेत ना. बरी आहे मी, काही होणार नाही मला. आणि तुम्ही म्हणताय तसंच उपासाने झालं असणार आहे मला. ठीक आहे, मग तुम्ही आराम करा. पण मी निघ. थांबा, हळदी कुंकू लावते मी. आता पुढच्या वेळेला दोघंही या जेवायला. निघते मी. काळजी घे. वहिनी, ताई ताई ताई, काय झालं? चक्कर येते का तुम्हाला? आणि तुम्ही म्हणलात बरं वाटतंय म्हणून. थांबा, मी ओंकार भाऊजींना फोन करते. नाही ओमकारला फोन नका करू. तो निघालाय कधीच, कोल्हापूर सोडलंय त्याने. काय सांगता? मग आता? वहिनी तुम्ही एक काम करा, तुम्ही अधिपती भाऊजींना फोन करा आणि त्यांना सांगा की आज तुम्ही इथंच थांबताय. मी प्लीज वहिनी प्लीज. हवं तर तुम्ही उद्या सकाळी लवकर निघून जा. ओमकार मला बोललाय मी तो सकाळी लवकर येईल. ठीक आहे. मी थांबते. थँक्यू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.